तर उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंना फोन केला असल्याचं कळतंय। गोकुळ गीतेंना मुंबईला बोलावलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी ही नाशिकमधून येते। उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंना फोन केलेला आहे आणि गोकुळ गीते विशेष विमानानं आता मुंबईला येणार आहेत असं कळतंय। नाशिकमध्ये जे धक्कादायक निकाल विधान परिषदेच्या निवडणुकीचे लागलेले त्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि अपडेट बातमी गोकुळ गीतेंना आता मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे। उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंना फोन केलेला आहे आणि विशेष विमानानं आता गोकुळ गीते मुंबईला येणार आहेत असं कळतंय। उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंना फोन केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची घडामोड आजच्या विधान परिषदेच्या निकालांमधली ती म्हणजे नाशिकमधला हा धक्कादायक निकाल। गोकुळ गीते अपक्ष बंडखोर आहेत आणि भाजपचे उमेदवार आणि त्यांनी पराभव केलेला आहे शिवसेनेच्या उमेदवाराचा, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गोकुळ गीतेंना मुंबईला बोलवण्यात आलंय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत नाशिकमधून। थेट जाणून घेऊया काय नेमकी अपडेट आहेत या संदर्भातले। सागर, गोकुळ गीतेंना मुंबईला बोलवलेले उदय सामंतांचा त्यांना फोन आलेला होता असं कळतंय। काय नेमके फोनमधला संवाद आहे, काय नेमके या संदर्भात कळतंय? नक्कीच ह्या निवडणुकीकडे जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं। कारण या महायुतीचे अनेक मोठे नेते या निवडणुकीमध्ये थेट उतरलेले होते। एकनाथ शिंदेंनी हे आव्हान स्वीकारलेलं होतं। मात्र आता प्रत्यक्षात जर बघितलं तर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे या विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत आणि यानंतरच उदय सामंतांचा गोकुळ गीतेंचे जे भाऊ आहेत त्यांना नाना गामने त्यांचं नाव त्यांना फोन आलेला होता। त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। त्यांनी खरं तर 1 वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावरती तुम्हाला घेण्यासाठी विमान येणार आहे, तर तुम्ही आणि गोकुळ गीते थेट मुंबईला या, एकनाथ शिंदेंना भेटा, तर असं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। यामुळे गोकुळ गीतेंना थेट शिवसेनेत प्रवेश करायचं घेण्यासाठी थेट आमंत्रणच दिल्याचं समोर येताना पाहायला मिळतंय। सरळ ऑफर दिल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता मुंबईला गेल्यानंतर चर्चा करून शिवसेनेत प्रवेश करणार की काय याबाबत आता गोकुळ गीते आणि त्यांचे समर्थक निर्णय घेणार आहेत। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर निवडून आलेले गोकुळ गीते आता काही वेळातच बाहेर येतील आणि यानंतर प्रसार माध्यमांशी बोलल्यानंतर याबद्दल निर्णय घेतील। मात्र दुपारच्या सुमारास उदय सामंत यांचं एक विमान नाशिकच्या ओझर एअरपोर्टला येणार आहेत। गोकुळ गीतेंना घेऊन थेट एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी घेऊन जाणार आहे। यामुळे आता या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर गायकवाड। जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आणखी काही वेगळे ट्विस्ट येतात का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे नाशिकमधल्या घडामोडींमध्ये। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।